नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आंबड येथून. मटका किंग नगरसेवक राम लांडे तडीपार. जालना जिल्ह्यातील आंबड शहरातील मटका किंग म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचा नगरसेवक राम भिवराजी लांडे याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करत तडीपारीचा आदेश काढला आहे. राम लांडे याला जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांतून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आंबड शहरातील होळकर नगर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंबडचे उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांनी सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी हा आदेश जारी केला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावानुसार राम भिवराजी लांडे याच्यावर आंबड पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शासकीय कामात अडथळा आणणे, भारतीय दंड संहिता कलम 353, बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये अवैध मटका व जुगार प्रकरणांचा समावेश आहे. दंडाधिकाऱ्यांचे निरीक्षण उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांनी आदेशात नमूद केले आहे की सन 2023 ते 2025 या कालावधीत आरोपी विरोधात सातत्याने गुन्हे दाखल झाले असून यापूर्वी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांचा अपेक्षित परिणाम झालेला नाही. तसेच परिसरातील नागरिक भीतीपोटी तक्रार देण्यास किंवा साक्ष देण्यास पुढे येत नसल्याची बाबही आदेशात स्पष्ट करण्यात आली आहे. आरोपीचा युक्तिवाद फेटाळला. सुनावणी दरम्यान राम लांडे यांनी आपण लोकप्रतिनिधी असून सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचा युक्तिवाद केला. मात्र केवळ लोकप्रतिनिधी असल्यामुळे किंवा गुन्हे न्यायप्रविष्ट असल्याच्या कारणावरून तडीपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाई थांबवता येणार नाही, असे दंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आदेशातील ठळक बाबी. आरोपी राम भिवराजी लांडे, नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. हद्दपार क्षेत्र जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर. जिल्हे. कालावधी 12 जानेवारी 2026 पासून पुढील 1 वर्ष. सूचना. आदेश प्राप्त झाल्यापासून 2 दिवसांच्या आत संबंधित जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर जाण्याचे निर्देश. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 192 अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे आंबड शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, आंबड.